महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मराठा नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट इशारा दिलाय। मराठा समाजाला त्रास दिल्यास अजितदादांचा कार्यक्रम होणार असे जरांगे म्हणाले। मराठांच्या नादी लागू नका असा इशाराही त्यांनी धनंजय मुंडेंना दिलाय। त्यानंतर छगन भुजबळ यांनी या धनंजय मुंडे यांच्या मागणीवर असं म्हटलेलं आहे की असं बोलले असतील तर पक्ष त्यांचा विचार करेल, पण त्यांच्यासाठी माझ्याकडे एक काम आहे। स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ते ओबीसी आरक्षणाचे ते काम आहे। आपल्यासाठी तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा। गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल। ते तसंच कामाला होतो लोकाला, अलिबाबा तसलेच कामाला होतो। म्हणजे त्याला खेळायला रान मोकळं रस ना माग, त्याला तेव्हा असं ना फुकटात जातीचा उपयोग करून घेतो। फुकटात फुकटात कोणत्याही धनगरांचा असेल, मराठ्यांचा असेल, मायक्रो ओबीसी असेल, ओबीसी असेल, लमानी समाज असेल, राजपूत कायकडी असेल, या अशा गरीब गरीब ज्या जाती आहेत ना यांचा फुकटात उपयोग करून घेतो तेव्हा त्याचं साधितो। त्याला तेवढं ते लय भारी जमतं गेम बोलून लोक कामाला लावायचे ना आपण मात्र हमेशा सत्तेच्या जवळ राहायचं। सगळ्यात नासका ओबीसीला डाग असेल तर छगन भुजबळ। जरांगे यांच्या आमदारकीचा भाग आणि हायकोर्टापुढे मांडू असं सुद्धा छगन भुजबळ म्हणतात। दसऱ्यापर्यंत कोणती प्रमाणपत्र देण्यासाठी लढतशाही होते हे देखील कोर्टात मांडू, म्हणजे तुमच्यावरती त्यांनी निशाणा साधला। त्याला काय येतंय दुसरं, त्याला काय येतंय दुसरं? अलिबाबाला ते नाचतं सगळ्या दुनियाचं, सगळं ओबीसीचं मराठीचं वाटोळ करून ठेवलं। त्याला ह्या पापाची फेड करावं लागणार आहे। न्याय देवता का तुझसाठी नाही, सगळ्यांसाठी काय नाही, त्याच्यावर काय ध्यान देत नाहीत आम्ही। कारण तुम्ही एक आरोप केला होता की भुजबळ यांच्या डोक्यावर फडणवीसांचा हात आहे, त्यावर त्यांनी उत्तर दिले भुजबळांनी की आपल्यावर जनता जनार्दनाचा हात आहे। जनार्दन काय कोण? जनता नाही, जनार्दन नाही, तुकाराम नाही, पोलीस नाही, एकनाथ नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही। तो ह्या डोक्यावर पापाचा हात आहे। आता पापाचा घडा भरलेला आहे तो, कारण तो इतकं पाप केलंय गोरगरीब ओबीसीच्या, गोरगरीब मराठ्यांच्या, दलित मुस्लिमांच्या मध्ये नुसते हमेशा वाद लावले। त्याच्यामुळे तो इतका तुला लय भोगावं लागणार आहे आणखी। तू थांब जरा, बघ आता सुरुवात झाली। दादा, मला ही सुनावणी होती, ती सुनावणी घेण्यास खंडपीठाचा नकार दिलेला आहे। काही तांत्रिक अडचण असल्यामुळे ज्या अधिकार त्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी काय मी त्यात बघितलं नाही, ते न्यायालयीन प्रकरण आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलणार पण नाहीये। आणि काय ऑर्डर झाली काय नाही ती पण आपण बघितली, आणखी हातात पण आली नाही ती ऑर्डर। पण सरकार आहे, सरकारची जबाबदारी। सरकार हैदराबादचं गॅजेटियर नुसार काढलेला जी आर टिकवणार, मराठे आरक्षणात जाणार, कोणाचा बाप आडवा येऊ दे, मराठे जाणार। फक्त मराठ्यांनी नवीन जी आर नुसार अर्ज दाखल करणं गरजेचं। हे सगळ्या मराठ्यांनी आपण आपल्या गावाच्या जवळ असलेल्या तालुक्यात मोठी बाजारपेठ असली तर तिथं सेतू केंद्र आहे, तिथून स्थानिक चौकशी अहवाल आणावं, त्यानुसार कागदपत्र जमा करून जात कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं। यासाठी सगळे कागदपत्र जमा झाल्याच्या नंतर त्यांनी तहसीलदाराकडे अर्ज द्यावा। नवीन जी आर नुसार मराठ्यांनी अर्ज करायला सुरुवात करावं। त्यांच्या कुळात कोणाकडे कोणती प्रमाणपत्र असलं, समान आडनाव असणाऱ्या बांधवांकडे असलं तर त्यांनी त्यांचं शपथपत्र घेऊन अर्ज दाखल करावं। मराठ्यांच्या लोकांनी आरक्षणापासून वंचित राहू नये। दादा, हा प्रश्न असा आहे की रात्री जालन्यातील नीलम नगर भागामध्ये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची अज्ञातानं स्कॉर्पिओ गाडी जाळून टाकलेली आहे, पेट्रोल टाकून। आणि यामध्ये त्यांनी असा आरोप केलेला आहे की ही मनोज जरांगे यांच्या समर्थकांचा गट आहे। जर असं तुम्ही आमच्या गाड्या जाळत असाल तर मनोज जरांगे यांचं घर आणि गाड्या जर जाळल्या तर मग आमचं नाव घ्यायचं नाही। बघा, मी तरी काय असले कामच नाही, कोणाचे घर गाड्या जाळण काय करून करायचं ना, रोख ठोक असते सगळं। असले धंदे मी करतच नाही। कोण म्हणलं पण ते कोण आहे? आणि ते कोण आहे? ओबीसी आंदोलन। मला वाटलं ते कालचा विषय झालेला विचारतात, त्याचं कोण जाईल? त्याचं जाळायला काय? घराचं काय म्हणलं ते? जरांगे यांचं घर जर जाळलं किंवा गाड्या जर जाळल्या तर मग आम्हाला पुन्हा काही म्हणू नका, त्या प्रकारचं वक्तव्य। मी कुको लावायला माणूस होईल का घरात? सांग
एकतर आपण असले धंदे करतच नाहीत. कोणाच्या गाड्या जाळण, कोणाच्या पाठीमागून वार कर, काय करायचं ना. अस्सल मराठ्यांची अवलाद आहे, समोरासमोर करतो काय करायची ती, माग फागा नाही. आणि माझ्या घरापर्यंत ते स्वप्न बघू बी नका. मीठ भाकरी चटणी खा. हो, ते कोणी असलं तरी कुकू लावायला माणूस नाही फुटत नाही, कुकू लावायला. मराठ्यांची अवलाद आहे आमची, आणि महाराष्ट्रात तर राहणार नाही. मग आम्हाला उगा खवळायचं नाही. आणि कोणी ते आम्हाला माहित आहे, छगन सांगितलं. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.